प्राध्यापक ए मुडलगी यांचा सांगलीमध्ये अमृत महोत्सवी गौरव. रुपये 15 लाखांचा गौरवनिधी पदवीधर संघटने सरपंच, दक्षिण भारत जैन सभेचे माजी खजिनदार, पदवीधर संघटनेचे विद्यमान चेअरमन प्राध्यापक ए मुडलगी यांचा अमृत महोत्सवी गौरव सोहळा व पदवीधर संघटनेचा 34वा वर्धापन दिन असा संयुक्त कार्यक्रम नेमिनाथ नगर येथील राजमती भवनमध्ये उत्साहात संपन्न झाला. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य ॲडव्होकेट धन्यकुमार गुंडे व रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन व विद्यमान संघटक डॉक्टर अनिल पाटील यांच्या हस्ते चांदीचा कलश व सन्मानपत्र देऊन सपत्नीक गौरव केला. अध्यक्षस्थानी दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन रावसाहेब जिनगुंडा पाटील होते, तर प्रारंभी संत शिरोमणी राष्ट्रसंत आचार्य श्री विद्यासागरजी मुनिराज यांना विनयांजली वाहण्यात आली. कार्यक्रमस्थळी सुरुवातीला दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष श्रावक रत्न श्री रावसाहेब पाटील यांनी सभेच्या वतीने त्यांचा सन्मान केला. व्यक्ती त्याच्या कर्तृत्वाने ओळखला जातो. सत्कार्यामुळेच माणूस मोठा होतो. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील दुवा म्हणून प्राध्यापक ए मुडलगी सरांनी समाजकारण केले. दक्षिण भारत जैन सभा, पदवीधर संघटना, लठे एज्युकेशन सोसायटी या संस्थांमध्ये त्यांनी तन मन धन समर्पित भावनेने कार्य केले. गेल्या 50 वर्षात त्यांनी केलेल्या कार्याची पोहोच पावती म्हणून इतक्या संख्येने त्यांचे प्रेम करणारी माणसं या ठिकाणी आलेत असं नमूद करून सरांनी शताब्दी महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. डॉक्टर अनिल पाटील यांनी सरांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आढावा घेऊन यापुढेही सामाजिक कार्यात सक्रिय राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना प्राध्यापक मुडलगी यांनी, मी आज जो काही आहे तो माझ्या आईमुळे आहे. वडील सावकार व आई अशिक्षित. 80 एकर शेती सांभाळावी अशी वडिलांची इच्छा होती, पण आईने माझ्यातली गुणस्थाने ओळखून मला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं. म्हणूनच मी जीवनात काही करू शकलो. माझे भाऊ, वडील यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे व आपल्यासारख्या असंख्य प्रेम करणाऱ्या चाहत्यांचा प्रोत्साहन आणि पाठिंबा आहे म्हणून मी थोडंफार समाजकार्य करू शकलो. त्यामुळेच कृतज्ञ असल्याचं सांगून माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांविषयी मी आभार मानतो असं सांगून भावूक झाले. अध्यक्षस्थानावरून बोलताना सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील म्हणाले, सभा आणि पदवीधरच्या जडणघडणीमध्ये सरांचा वाटा महत्त्वपूर्ण आहे. मुडलगी सर म्हणजे पदवीधर संघटनाचं सूत्र तयार झालंय. सर स्पष्ट, परखड विचारांचे असले तरी उदार व्यक्तिमत्वाचे आहेत. समाजकार्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची त्यांची वृत्ती आहे. त्यामुळेच त्यांचा या ठिकाणी गौरव होत आहे. सभेला त्यांच्या कार्याचा अभिमान असल्याचं नमूद केलं. यावेळी प्राध्यापक डी पाटील, डॉक्टर भरत मुडलगी, माजी महापौर सुरेश पाटील, दत्ता डोरले, माजी मंत्री श्रीमंत पाटील, माजी विद्यार्थी चंद्रकांत ऐणापुरे, डॉक्टर सौ पद्मजा चौगुले यांची मनोगत झाली. सन्मानपत्राचं वाचन डॉक्टर जयपाल चौगुले यांनी केलं. तत्पूर्वी गौरव अंकाचं प्रकाशन झालं. गौरव अंकाविषयी डॉक्टर प्रकाश पाटील यांनी निवेदन केलं. यावेळी प्राध्यापक ए मुडलगी यांना गौरव समितीकडून 13,50,000ची थैली सुपूर्द करण्यात आली. त्यामध्ये त्यांनी स्वतःचे 1,50,000 रक्कम घालून त्यांनी ही रक्कम पदवीधर संघटनेच्या विद्यार्थी सहाय्य निधीला अर्पण केली. तसेच श्रीमतीबाई कळंत्रे श्राविकाश्रमास रुपये 50,000ची देणगी जाहीर केली. सुरुवातीला प्राध्यापक डी मंडपे यांनी स्वागत, प्राध्यापक SD आकोळे यांनी प्रास्ताविकामध्ये पदवीधर संघटनेच्या एकूण कार्याचा व प्राध्यापक मुडलगी यांच्या कार्याचा आढावा घेतला. सेक्रेटरी ए मासुले यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. सेक्रेटरी प्राध्यापक BB शेंडगे यांनी आभार मानले. सौ स्मिता केरीमाणे, डॉक्टर जयपाल चौगुले, प्राध्यापक MK घुमाई यांनी सूत्रसंचालन केलं. कार्यक्रमास पदवीधर संघटनेचे संस्थापक RP पाटील, माजी मंत्री श्रीमंत पाटील, कल्लापण्णा मगेन्नावर, दक्षिण भारत जैन सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, वाईस चेअरमन दत्ता डोरले, मुख्य महामंत्री डॉक्टर अजित पाटील, अरविंद मजलेकर, माजी महापौर सुरेश पाटील, वीर सेवा दलाचे बाळासाहेब पाटील, तात्यासाहेब पाटील, डॉक्टर सुरेश पाटील, BR पाटील, डॉक्टर कुबेर मगदूम, शांतीनाथ कांते, शशिकांत राजोबा, प्राध्यापक ND बिरनाळे, फुलचंद जैन, डॉक्टर महावीर शास्त्री, राजू झेले, दादा पाटील, चिंचवाडकर यांच्यासह महाराष्ट्र व कर्नाटकातील मुडलगी यांचे सर्व आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी.